नमस्कार. आज आपण गौरी गणपती विशेष फराळामध्ये बेसनचे लाडू कसे तयार करायचे हे पाहणार आहोत. बेसनाचा लाडू म्हटल्यावरती बऱ्याच महिलांच्या तक्रारी असतात. आमचा लाडू असा गोल गरगरीत तयार होत नाही, बसल्यासारखा वाटतो, रेलतो, घशाला खाताना दाटल्यासारखा वाटतो, त्यासोबतच खाताना टाळ्याला चिकटतो. तर असं होऊ नये ह्यासाठी मी व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या बारीक टिप्स सांगितलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. हा लाडू पहा ना, किती मस्त असा गोल गरगरीत तयार झालेला आहे. रंग खूप छान आलेला आहे. चवीला तर अतिशय चविष्ट तयार झालेला आहे. अगदी तोंडात टाकताच विरघळणारा आणि विशेष म्हणजे मस्त असा दाणेदार तयार झालेला आहे. आता असे परफेक्ट बेसनाचे लाडू तयार करण्यासाठी लाडूचं मिश्रण कसं भाजावं, भाजलं आहे की नाही हे कसं ओळखावं, अगदी परफेक्ट टायमिंग मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यासोबतच बेसन पिठाच्या तुलनेमध्ये तुपाचं योग्य प्रमाण किती घ्यावं हे सर्व मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे तुमचा लाडू देखील माझ्यासारखा अगदी परफेक्ट असा गोल गरगरीत आणि दाणेदारच तयार होणार आहे. चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.